आजचा अभंग आहे, नको होऊ देऊ भावी अभावना, याची नावे जाणा बहुदोष. मेघवृष्टी येते होते अनिवार, जिव्हाळ्या उखर लाभनाड. उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा, कल्पतरू जैसा फळे त्यासी. तुका म्हणे जीणे बहु थोडे आहे, आपुलिया पाहे पुढे बरे. याचा अर्थ आहे, भगवंता, माझ्या मनामध्ये जो काही तुमच्याविषयी भक्तिभाव आहे त्याविषयी अभावना होऊ देऊ नका, आणि जसे झाले तर मला दोषच घडेल, कारण त्याने माझे फार नुकसान होईल. जर अपार पाऊस पडला तर सुपीक जमिनीत चांगले पीक येते, पण नापीक जमिनीत पिकाचे नुकसानच होते. कल्पतरूच्या खाली बसून चांगली इच्छा केली तर चांगले फळ मिळेल, आणि वाईट इच्छा केली तर वाईट फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, आपले आयुष्य फार थोडे आहे, म्हणून आपले खरे हित आहे त्या गोष्टीचा आपण विचार करावा. मनुष्य जन्माचे हित भगवान श्रीकृष्णांची अहैतुकी भक्तीमध्ये आपला जीवन समर्पित करण्यामध्येच आहे. यासाठी भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि भगवंतांपासून आपण दूर जाऊ नये म्हणून हरिभक्त भगवंतांकडे नम्रतेने प्रार्थना करतात. पांडवांची माता कुंती महाराणी भगवान श्रीकृष्णांकडे प्रार्थना करताना म्हणते, त्वयी मे अनन्य विषया मतिर् मधुपते सुकृत, रतिम मुद्वा हता दद्वा गंगे वौघम मुदन्वती. अर्थात, हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याविना सागराकडे अखंडपणे वाहित राहते, त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे तुमच्या ठाई स्थिर लागावे. जेव्हा भगवंतांच्या प्रेममय सेवेत पूर्णपणे लक्ष केंद्रित होते तेव्हा भक्तीची पूर्णावस्था प्राप्त होते. अशी अनन्य भक्ती हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. जय हरी विठ्ठल.